सध्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यात नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले। कोण होणार नगराध्यक्ष आणि कोण होणार विद्यमान नगरसेवक याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागले। पुणे जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या शिरूर नगर परिषदेच्या निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असून मोठ्या प्रमाणात उमेदवार या निवडणुकीच्या मैदानात उतरले। शिरूर नगर परिषदेच्या 24 जागांसाठी ही निवडणूक रंगतदार होणार असून शिरूर शहरातील जनतेचे संपूर्ण लक्ष निवडणुकीकडे लागले। शिरूर शहरातील भूमिपुत्र सामाजिक कार्यकर्ते मोहीन अल्ताफ काझी यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाकडून प्रभाग क्रमांक 10 साठी अधिकृत उमेदवारी मिळाली असून ते निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत। त्यांनी आपल्या प्रभागात मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली असून त्यांना मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे। शिवसेना शिंदे गटाचे प्रभाग क्रमांक 10 मधील अधिकृत उमेदवार मोहीन काझी यांनी शिरूर शहरातील गोरगरीब व वंचितांची मोठ्या प्रमाणात मदत करून सहकार्य केले। त्यांना सामाजिक कार्याची आवड असून ते सामाजिक क्षेत्रात गेल्या 10 वर्षांपासून काम करीत आहेत। त्यांनी गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, ईद-ए-मिलाद आदी कार्यक्रमात मनापासून सहभाग घेतला असून विविध उपक्रमांसाठी विशेष सहकार्य केले। शिरूर शहरातील तरुण वर्गाच्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांनी भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते। तसेच आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने बेरोजगार 151 युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे। मोहीन काझी यांनी विविध जाती धर्मातील गोरगरिबांना लग्न कार्यासाठी सहकार्य केले असून आर्थिक मदत केली। तसेच विविध प्रकारच्या रुग्णांना हॉस्पिटलचे बिले कमी करण्यासाठी मदत केली। आपल्या प्रभाग क्रमांक 10 मधील नागरिकांचे विविध प्रश्न, समस्या व अडचणी सोडविण्यासाठी तसेच या प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मला येथील जनतेने आशीर्वाद देऊन सहकार्य करावे असे आवाहन मोहीन अल्ताफ काझी यांनी केले। सर्वांना नमस्कार। आज ऐतिहासिक पुणे जिल्ह्यातील शिरूर शहरामध्ये मी यस मराठी न्यूजच्या माध्यमातून आज शिरूर शहरामध्ये या ठिकाणी आलेलो आहे आणि खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या त्या ठिकाणी नगर परिषद असेल, नगर पंचायत असेल, अशा निवडणुकीची रणधुमाळी त्या ठिकाणी रंगतदारपणे त्या ठिकाणी चालू आहे। आणि याच शिरूर नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 10 मधून शिवसेनेच्या शिंदे गटाच्या माध्यमातून जे तरुण तडफदार त्या ठिकाणी उमेदवार आहेत, सन्माननीय मोहीन अल्ताफ काझी यांना शिवसेनेच्या शिंदे गटाने त्या ठिकाणी खूप मोठी अशी जबाबदारी दिलेली आहे। माझ्यासोबत या ठिकाणी मोहीन अल्ताफभाई काझी आहेत, जे धनुष्यबाण या चिन्हासमोरून त्या ठिकाणी ते उमेदवारी या ठिकाणी करणार आहेत। तर काय सांगाल मोहीन भाई, आपणास या ठिकाणी शिंदे गटाने खूप मोठी अशी जबाबदारी त्या ठिकाणी दिलेली आहे। आपल्याला शिरूर नगर परिषदेसाठी प्रभाग क्रमांक 10 ची त्या ठिकाणी उमेदवारी त्या ठिकाणी अधिकृतपणे त्या ठिकाणी घोषित केलेली आहे। शिवसेनेबद्दल काय तुम्ही त्या ठिकाणी सांगाल? सर्वप्रथम नमस्कार। सर्व माता भगिनी, सर्व पक्षाच्या अधिकाऱ्यांना मी नमस्कार करतो। जय महाराष्ट्र, जय शिवराय। माननीय पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांचे सर्वप्रथम मी आभार व्यक्त करतो। यांनी जी जबाबदारी माझ्यावर, त्यांच्या आदेशावर सर्व पदाधिकारी, पक्षप्रमुख, शहर प्रमुख यांनी जी माझ्यावर जबाबदारी दिली, त्या जबाबदारीचा मी परिपूर्ण त्यांच्या अपेक्षांवर खरा उतरेल ही अशी ग्वाही देतो आणि मी त्यांचे आभार व्यक्त करतो। मोहीनबाईंनी सांगितल्याप्रमाणे एक महत्वपूर्ण जबाबदारी शिवसेनेच्या शिंदे गटाने त्यांच्यावर सोपवलेली आहे। खऱ्या अर्थानं शिरूर नगर परिषदेचा जो प्रभाग क्रमांक 10 आहे, त्या 10 प्रभागामध्ये मी त्या ठिकाणी ग्राउंड रिपोर्ट करत असताना काही नागरिकांशी, काही मतदारांशी त्या ठिकाणी गाठी भेटी घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। मतदारांनी मला त्या ठिकाणी रोखठोकपणे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की प्रभाग क्रमांक मध्ये अनेक अशा सुविधा आहेत, ते आजतागत जनतेपर्यंत त्या ठिकाणी पोहोचलेल्या नाहीत। त्यामध्ये रस्ते असतील, पाणीचा प्रॉब्लेम असेल, गटारची जी काही व्यवस्था असतील, असे जे काही मूलभूत जे काही गरजा आहेत, मूलभूत जे काही प्रश्न आहेत, ते प्रश्न अजून देखील त्या मतदारांचे, जनतेचे त्या ठिकाणी पूर्णपणे
प्रश्न त्यांचे सोडवले गेलेले नाहीत. मोहीनबाई, आपण प्रभाग क्रमांक 10 मधून त्या ठिकाणी नगरसेवकासाठी त्या ठिकाणी निवडणूकच्या रिंगणात तुम्ही उतरलेला आहात. तर कुठल्या पद्धतीनं या प्रभाग क्रमांक 10चा तुम्ही त्या ठिकाणी सर्वांगीण विकास त्या करणार आहात? मी इथं सर्वप्रथम सर्वसाधारण जनतेचा विश्वासाने सर्वप्रथम नगरपालिकेमध्ये मला संधी मिळाली भरघोस मनाने, तर सर्वप्रथम मी आमची झोपडपट्टीमध्ये आमच्या एरियामध्ये सय्यद बाबा नगर, इंदिरानगर, संजय नगर इथल्या सर्व झोपडपट्टीदाराला त्याच जागेवर घर बनवून देण्यासाठी पाठपुरावा करेल अशी मी ग्वाही देतो. आणि आमच्या भागात जे रस्ते खड्डे यांची कामं थांबलेली आहे, जी मागील 3-3.5 वर्षामध्ये प्रशासनाची नगरपालिका इलेक्शन वगैरे लांबवले गेले, ते कामं पेंडिंग आहे. त्याही कामांचा मी पाठपुरावा करेल आणि लवकरात लवकर 90 दिवसाच्या आत या कामांना मार्गे लावेल अशी मी ग्वाही देतो. मोहीनबाईंनी सांगितलंय की या प्रभागामध्ये खूप अशा लोकांच्या अडचणी आहेत, समस्या आहेत. मी त्या ठिकाणी नगरसेवक झालो, लोकांनी जनतेने मतदारांनी मला जर निवडून दिलं तर मी नक्कीच या प्रभागाचा कायापालट त्या ठिकाणी ते करणार आहेत. खऱ्या अर्थानं आम्ही ग्राउंड रिपोर्ट करत असताना काही मतदारांच्या गाठीभेटी मी स्वतः त्या ठिकाणी त्यांच्या प्रभागामध्ये तुमच्या फिरलो. त्या ठिकाणी शासनाच्या जे काही अनेक योजना आहेत, जे काही गरिबांसाठी वंचितांसाठी त्या ठिकाणी राबवल्या जातात, अशा काही योजना आहेत. शासन समाजाच्या उन्नती आणि प्रगतीसाठी खूप अशा योजना त्या ठिकाणी राबविल्या जातात, परंतु काहींना योजना त्या ठिकाणी त्या योजनेचा लाभ मिळालेला आहे आणि काहींना त्या ठिकाणी लाभ मिळालेला नाही. यांच्यासाठी आपण काय भूमिका पुढच्या भविष्यात घेणार आहात? माझे सारे वंचित मित्र आणि ज्यांना हे मिळत नाही योजना, याच्यासाठी मी पूर्णपणे पाठपुरावा करेन आणि ज्यांना मिळत नाही मी त्यांच्यापाशी स्वतः पोहोचून त्या गोष्टीचा पाठपुरावा करण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल आणि मी त्यांना त्या योजनांचा लाभ मिळवून देईल अशी मी ग्वाही देतो. आपल्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये नागरिकांनी सांगितल्याप्रमाणे जो काही पाणी पुरवठा त्या ठिकाणी केला जातोय तो पूर्णपणे जे काही पाणी आहे ते दूषित आहे. त्या पाण्यामध्ये खूप अशी दुर्गंधी त्या ठिकाणी आहे आणि तुमच्या प्रभागातील नागरिक, तुमच्या प्रभागातील म्हणण्यापेक्षा शिरूर शहरातील नागरिकांना ते पाणी दूषित असल्या कारणानं चक्क त्या ठिकाणी विकत पाणी त्या ठिकाणी घ्यावं लागत आहे. म्हणजे त्या ठिकाणी जनतेने या अगोदर ज्या नगरसेवकांना नगरसेवक पदाचा जो बहुमान त्या ठिकाणी दिलेला आहे, परंतु नागरिकांचे जे काही मूलभूत प्रश्न आहेत, त्यांचे जे काही हक्क आहेत ते जर सॉल्व्ह होत नसतील तर खूप मोठी अशी खंत त्या ठिकाणी मला वाटते. तर आपण पाण्याच्या संदर्भात काय भूमिका घ्या? सर्वप्रथम माझ्या बाजूने जर नगरपालिकेचा कोल आला आणि मी नगरपालिकेमध्ये उमेदवार म्हणून बसलो तर सर्वप्रथम मी पूर्ण शहरासाठी प्रयत्न करेल की लवकरात लवकर शासनामार्फत पाणी स्वच्छ करण्यासाठी मला काय करता येईल. त्याच्या व्यतिरिक्त मी माझ्या प्रभागासाठी 90 दिवसाच्या आत जर शासनामार्फत नाही झालं तर 90 दिवसानंतर मी माझ्या स्वखर्चाने पाणी फिल्टर प्लांट लावून देईल अशी ग्वाही देतो. तसं जर पाहिलं तर पुणे जिल्ह्यामध्ये शिरूर घोड नदी हा एक शेवटचा तालुका असलेलं शिरूर शहर आहे. इथूनच 1 किलोमीटरवर अहमदनगर अहिल्यानगर जिल्ह्याची त्या ठिकाणी बॉर्डर आहे आणि खऱ्या अर्थानं या शिरूर नगर परिषदेवर संपूर्ण त्या ठिकाणी महाराष्ट्राचं लक्ष त्या ठिकाणी लागलेलं आहे. कोण होणार या शिरूर नगर परिषदेचा नगराध्यक्ष आणि कोण होणार या शिरूर नगर परिषदेचा नगरसेवक, याकडं शिरूर शहरसह त्या ठिकाणी परिसराच्या नजरा या निवडणुकीकडे त्या ठिकाणी लागलेल्या आहात. भविष्यात तुम्हाला जर या प्रभागातील मतदारांनी तुमच्या बाजूने जर कोल दिला तर तुम्ही सांगितलंय की मी त्या प्रभागाचा त्या ठिकाणी कायापालट करणार आहे. प्रभागाचे जे काही नागरिकांच्या समस्या असतील, अडीअडचणी असतील, त्यांचे काही प्रॉब्लेम असतील, त्यांचे जे काही शासनाच्या योजना असतील ते पूर्णपणे ते
त्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक नागरिकाला त्या ठिकाणी सहकार्य ते करणार आहेत. तर मतदारांना तुम्ही घर टू घर त्या ठिकाणी फिरतायत, तर मतदारांचा कोल काय सांगतोय? आतापर्यंत कोल असा वाटतोय सगळे माझ्यावर प्रेम दाखवत आहे, सगळ्यांचा प्रेम आशीर्वाद आहे. बाकीचं तर इलेक्शनचा रिझल्टच बोलेल. बरोबर आहे. मोहीनबाईंनी सांगितल्याप्रमाणे मतदारांशी घर टू घर प्रत्येक मतदारांशी ते गाठीभेटी घेण्यास त्यांनी आतापासूनच त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. मतदारांचा कोल त्यांना त्यांच्या बाजूने त्या ठिकाणी दिसत आहे. आणि आजच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून मी देखील अशी विनंती करेल की जो खरा समाजाच्या उन्नती आणि प्रगतीसाठी जो काम करणारा जो काही उमेदवार असेल, अशाच उमेदवारांना आपण त्या ठिकाणी नगरसेवक होण्याचा त्या ठिकाणी बहुमान त्यांना द्यावा अशी विनंती मी आजच्या माध्यमातून या ठिकाणी करीत आहे. मी प्रतिनिधी रिजवान बागवानसह कॅमेरामन देविदास भोसले, शिरूर, पुणे. एस मराठी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी रिजवान बागवान, पुणे.